वसमत तालुक्यातील सातेफळ येथील शेतकरी बालाजी अंभोरे यांच्या शेतातील 1 एकर ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाला असून वसमत येथील अग्निशामक दलाने आग विझवली असून या घटनेत ऊस पिकाचे 2 लाखांच्या वर नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे। या घटनेमुळे शेतकरी बालाजी अंभोरे यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे। दलाला पण पाचारण केलेलं होतं, ते आमच्या मदतीला आले, तोपर्यंत आमचा ऊस जळून खाक झाला। तरी आमची एवढीच विनंती आहे महाराष्ट्र शासनाला की त्यांनी आम्हाला मदत द्यावी। तसेच शेतकरी गारपीट, दुष्काळ, बऱ्याच संकटाला मात करून बराच परेशान आहे, तरी महाराष्ट्र शासनाने आम्हाला तात्काळ मदत करावी। तसेच आमचे शेतकऱ्याचे आमदार श्री माननीय राजूभाई नवघरे यांना आम्ही विनंती करतो की आम्हाला आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याला सहकार्य केलेलं आहे। तसेच आम्हाला पण आमच्या सर्कलमधील आमदार आहेत, तरी आम्हाला तात्काळ मदत करावी। आमचे बंधू बालाजी नारायण अंभोरे यांच्या शेतामध्ये 4 एकर ऊस असून 2 एकर ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळालेला आहे। तरी सातेफळ येथील आम्ही रहिवासी आहोत आणि शिवार आमचा सातेगावमध्ये आहे। तरी सातेगावमधील 16 गट क्रमांकामध्ये हा ऊस होता, तरी 2 एकर ऊस या शॉर्ट सर्किटमुळे जळालेला आहे।